पनवेल तालुक्यातील पाळसपे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रगती फाउंडेशन नावाने चालणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांवर उपचार नव्हे तर अमानुष छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित तथाकथित मनोज गायकवाड गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रात दाखल होता. मात्र जेव्हा त्याचे कुटुंबीय अचानक भेटीस गेले तेव्हा त्याची अवस्था पाहून त्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. पीडिताच्या म्हणण्यानुसार रुग्णांना तासनतास गुडघ्यावर बसवून शिक्षा दिली जाते. दमल्यास किंवा खाली बसल्यास त्यांना मारहाण केली जाते. हात बांधून मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. इतकंच नाही तर रुग्णांकडून टॉयलेट साफ करून घेतलं जातं, तेही हाताने, कोणत्याही साधनांशिवाय. ही केवळ निर्दयता नाही तर सरळ मानवाधिकारांचा घोर भंग आहे. दरम्यान रुग्णांकडून हजारो रुपये वसूल केले जातात, पण ना डॉक्टर, ना उपचार, ना स्वच्छता. अनेक रुग्ण आजारी पडत असून त्यांना वैद्यकीय मदतही दिली जात नसल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणात तब्बल 50 पेक्षा जास्त रुग्ण अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच हा प्रकार केवळ एक तक्रार नाही तर मोठा घोटाळा आणि जीवघेणा प्रश्न आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ती सौ रुपालीताई शिंदे यांनी थेट पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. IPC कलम 323, 325, 342, 406, 420, 506 अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. अजून किती पुरावे लागणार? अजून किती लोकांवर अत्याचार होणार? व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली चालणारे हे अत्याचार थांबवणार की नाही, असा सवाल रुपालीताई यांनी केला आहे. तात्काळ FIR नोंदवा, सदर केंद्र सील करा आणि दोषींना ताबडतोब अटक करा, अशी मागणी रुपालीताई शिंदे यांनी केली आहे. कारण ही केवळ बातमी नाही तर अनेक निष्पाप जीव वाचवण्याची वेळ आहे. माझं नाव सिद्धेश भरत जाधव. मला माझ्या घरातल्यांनी प्रगती फाउंडेशन नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलेलं. मी अल्कोहोल ॲडिक्ट होतो त्याच्यामुळे सुधारायसाठी. पण जेव्हा मी तिथे गेलो, तिथे जे मेडिकल ट्रीटमेंट पाहिजे, फॅसिलिटीज पाहिजे, ते सगळं काहीच नव्हतं. तिथे प्यायचं पाणी बरोबर नाही. अंघोळीला जे पाणी येतं, जेव्हा आम्ही टॅप ओपन करतो, नळ ओपन करतो, तर त्याच्यात ते पाण्यामध्ये किडे येतात. तिथे जेवणाची सिस्टम नाही. मध्ये तर 3 आठवडे राशन नव्हतं. पेमेंट म्हणजे फीस जी आमची असते ती टाईम टू टाईम घरातले पे करतात. पण जे आम्हाला राशन पाहिजे जेवण ते नव्हतं. 3 आठवडे नुसतं डाळ-भात, डाळ-भात देत होते. मला पण तिथे स्किन इन्फेक्शन झालंय, पसचं इथे झालंय. हे बघा, हे बोटावर, पाय पूर्ण सुजलाय. मी खूप रिक्वेस्ट केली की सर, तिकडचे जे स्टाफ होता तो केफ म्हणून, आणि ते त्यांना सांगितलं की सर असं असं आहे, तुम्ही ते सेंटर इन्चार्जला इन्क्वायरी द्या की असं असं पेशंटला होतंय. हा हा करून त्यांनी टाळलं. खूप जेव्हा जास्त पाय सुजला तेव्हा त्यांनी मला एक मेडिसिन दिली फक्त. ते पाय सुजन उतरली, पण हे जे झालेलं पस हे काय क्लिअर व्हायचं नावच नाही. नंतर दुसरे पण पेशंट लोकांना असं खूप, म्हणजे तिथे इन्फेक्शन खूप आहे, खूप त्रास आहे. काही मेडिकल ट्रीटमेंट देत नाहीयेत. मेडिकलचे चार्जेस घेत आहेत. माझे मग आई-वडील पण मध्ये 2-3 वेळा येऊन गेले. त्यांना पण मला भेटायला दिलं नाही. कॅमेऱ्यामध्ये फक्त दाखवलं, की हां, व्यवस्थित आहे. मम्मी पण रोज 2 दिवसांनी फोन करायची, की माझा मुलगा कसा आहे? तर बोलायचे, "हां, ओके." कधी काय सांगितलं नाही, की तुमच्या मुलाला असा-असा आजार, रोग पकडलाय. त्यानंतर पप्पा 2-3 वेळा येऊन गेले. पप्पांनी त्यांना पैसे दिले, की हे ₹200 ठेवा. त्याला काय चिकन आवडतं, त्याला चिकन आणून द्या. सांगू नका, की मी आलेलो. ते पण त्यांनी पैसे घेऊन खिशात ठेवले, मला दिले नाही. जेव्हा मला ॲडमिट केलं, तिथे घेऊन गेले पिकअप करून, तेव्हा माझ्या खिशात कॅश होती. ती पण ₹7,500 कॅश, ती पण त्यांनी, जे सेंटर इन्चार्ज आहेत, मी त्यांच्या हातात दिलेलं. ते कॅश, माझं ब्लूटूथ आणि परफ्यूम होतं. तर त्यांनी ते ब्लूटूथ आणि परफ्यूम रिटर्न दिलं. कॅश बोलतायत इथे, तिथे, ते थोडं फिरवतायत. आता 4 दिवस, मला 3 महिने झाले, तर काल आई-वडील अचानक मध्ये आले. पण त्याच्या 4 दिवस आधी टूथपेस्ट नव्हतं, आम्ही ब्रश नाही केलं. काल मम्मी-पप्पा आले, जेव्हा मला भेटलं आणि जेव्हा मला बघितलं, तेव्हा मग मला डिस्चार्ज करून घेऊन गेले. एकमेकांशी बोलल्यानंतर काय हां, होतं? तिथे आम्हाला बोलायला देत नाहीत एकमेकांशी. एकमेकांशी बोललं की ते लोक पनिशमेंट देतात. बाथरूम साफ करायला देतात. बाथरूम पण कसं, तिथे ब्रशेस-बिशेस काय नाहीत. ते जो स्टीलचा कात्या असतो त्यांनी हाताने धुवायला लावतात. गुडघ्यावर ठेवतात भिंत बघून. तो तिकडचा एक स्टाफ आहे, केफ केफ सईद म्हणून. तो पेशंट लोकांवर, म्हणजे लहान, वयस्कर काही बघत नाही. डायरेक्ट हात उचलतो, मारतो. ॲक्चुअली अलाउड नाहीये तिथे फाउंडेशनमध्ये हात उचलायचं. तो खूप मारतो. आणि जर आम्हाला ते लोकांनी
बोलताना बघितलं तर महिन्याभर भिंतीला चेहरा करून घुटण्यावर ठेवतात. फक्त जेवायला बसायला देतात आणि रात्री झोपायला बसायला देतात तेवढंच, बाकी घुटण्यावर. आणि जर आपला पाय दुखायला लागला, आपण घुटण्यावरनं साईडला जसं बसलो थोडं रेस्ट करायला, तर तिकडचा जो स्टाफ आहे तो कैफ सय्यद म्हणून, तो येऊन हात उचलणार, मारणार. आणि जेव्हा आपण बोललो, जेव्हा आपण पनिशमेंटमध्ये असतो आणि आपण बोललो की टॉयलेटला जायचंय, बाथरूमला जायचंय, तर ते लोक मुद्दामून अर्धा एक तास थांबवून ठेवतात, जायला देत नाहीत. आणि तिथे थोडं भेदभाव पण होतं. तुम्हाला काय अपेक्षा आहे आता ह्या ह्याच्याकडनं, की तुम्हाला काय अपेक्षित आहे, काय व्हावं असं? तर तिथे प्रोफेशनल लेवलची जी ट्रीटमेंट किंवा जे फाउंडेशन चाललं पाहिजे, ते झालं तर कसं, जे आपले घरातले जे अपेक्षा ठेवून आपल्याला तिथे एक ॲज अ पेशंट म्हणून ॲडमिट करतात, पण ते तिथे ती ट्रीटमेंट नाही भेटत, तर ते झालं पाहिजे. म्हणजे कसं, माझ्यामुळे दुसऱ्यांना पण जो त्रास आहे, आणि जर तिथे तुम्ही गेलेत, जर तिथे कोण गेलं, त्यांनी जर चेकिंग केली, रुटीन केली, चेकअप, तर तिथे असे तुम्हाला एवढे पेशंट माझ्यासारखे भेटतील, ते लोकांना काही ट्रीटमेंट नाहीये. तर त्यांचं पण काहीतरी चांगलं होईल, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट भेटेल. काय जणांचे तर पूर्ण अंग भरले, खुजली झाली आहे, पूर्ण पाय भरलेत, पूर्ण पाय भरलेत ते पसनी, तरी काही ट्रीटमेंट. आणि घरातले फोन आले की त्यांना मॅन्युप्युलेट करतात ना, तुमचा मुलगा खुश आहे, हे ते करून ते लोक घरातल्यांना पाठवून देतात. ओके. ब्युरो रिपोर्ट, पनवेल. पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.